जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. उर्वरित 224 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. याबद्दल एक प्रसिद्ध GR देखील करण्यात आलेला आहे. तुमचा तालुका यामध्ये आहे का नाही पाहून घ्या. सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. व्हिडिओ नसेल पडता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सात व्हिडिओ सुरू करूया. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या 1021 महसूल मंडळापैकी विभाजन झालेले नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 16 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्ग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमितीवर नमूद क्रमांक 2 येथील दिनांक 13 जून 2018च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आली आहे. सदर मंत्रिमंडळ उपसमितीस वर नमूद क्रमांक 2 येथील डिसेंबर 5, 2018च्या शासन निर्णयान्वये सन 2018च्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचवण्यासाठी संनियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. वर नमूद क्रमांक 2 येथील दिनांक 7 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयानुसार या मंडळातील उपसमितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन वर नमूद क्रमांक 3 येथील दिनांक 31 ऑक्टोबर 2023च्या शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023च्या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 9 नोव्हेंबर 2023च्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरून वर नमूद दिनांक 10 डिसेंबर 2023च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून ते सवलती लागू करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीत खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या 1021 मंडळापैकी ज्या मंडळामध्ये विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ निर्माण करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमान यंत्र AWS बसवण्यात आलेले नाही, अशी नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश मंडळे म्हणून जाहीर करण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यास अनुसरून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तसेच जिल्हाधिकारी लातूर यांच्यावर नमूद दिनांक 6 फेब्रुवारी 2024च्या पत्राद्वारे प्रस्तावास अनुसरून शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती. मित्रांनो, शासन निर्णयानुसार राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिमीपेक्षा कमी झाले आहे, अशा वर नमूद दिनांक 10 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयासोबत परिशिष्ट क्रमांक 1 येथील नमूद केलेल्या एकूण 1021 महसुली मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत आणि त्या महसुली मंडळामध्ये अद्याप पर्जन्यमान मापक यंत्र AWS बसवण्यात आलेले नाही, अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासनास निर्णयासोबत परिशिष्ट अ मधील दर्शवलेली 224 नवीन महसुली मंडळे देखील दुष्काळ सदृश मंडळे म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या महसुली मंडळाकरिता खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देखील देण्यात आली आहे. 224 नवीन महसूल मंडळे मित्रांनो, त्यांना देखील यामध्ये घोषित करण्यात आलेले आहे, त्यांना शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. कोणते ती महसूल मंडळे आहेत, कोणते तालुके त्यामध्ये आहेत, सविस्तर माहिती आता पाहूया आपण. आता मित्रांनो, इथे कॉलम दिलेले आहेत. शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक 16 फेब्रुवारी 2024 सोबतचे परिशिष्ट अ. मित्रांनो, इथे एका साईडला जिल्हे दिलेले आहेत, त्याच्या साईडला तालुके दिलेले आहेत, महसूल मंडळाची संख्या दिलेली आहे, महसूल मंडळातील मंडळाची नावे देखील देण्यात आली आहेत. तर मित्रांनो, सविस्तर माहिती आपण पाहूया. जिल्हा पुणे, यामध्ये हवेली, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव असे 5 तालुके आहेत. तर हवेलीसाठी 7 महसूल मंडळाची संख्या आहे, भोरसाठी 1 आहे, जुन्नरसाठी 3 आहेत, खेडसाठी 2
आंबेगावसाठी 1. दुसरा जिल्हा मित्रांनो सातारा आहे. साताऱ्यामध्ये 7 तालुके आहेत. 7 मध्ये साताऱ्यामध्ये पहिला सातारा तालुका, त्यासाठी 2 महसूल मंडळे आहेत. दुसरा तालुका कोरेगाव, यासाठी 1 महसूल मंडळ आहे. कराडसाठी 1 महसूल मंडळ, फाटणसाठी 3 महसूल मंडळ, फलटणसाठी 1 महसूल मंडळ, खटावसाठी 2 महसूल मंडळ व माणसाठी 2 महसूल मंडळ. तिसरा जिल्हा मित्रांनो सांगली आहे. सांगलीमध्ये 2 तालुके आहेत मित्रांनो. तासगाव तालुक्यासाठी 1 महसूल मंडळ, जतसाठी 1 महसूल मंडळ. चौथा मित्रांनो सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 तालुके, त्यामध्ये उत्तर सोलापूरमध्ये 4 महसूल मंडळ, दक्षिण सोलापूरमध्ये 1 महसूल मंडळ, अक्कलकोटमध्ये 1 महसूल मंडळ, मोहोळमध्ये 1 महसूल मंडळ, पंढरपूरमध्ये 2 महसूल मंडळ व मंगळवेढ्यामध्ये 1 महसूल मंडळ. पुढील 5वा जिल्हा मित्रांनो कोल्हापूर आहे. कोल्हापूरमध्ये 2 तालुके, करवीरसाठी 3 महसूल मंडळ व हातकणंगलेसाठी 2 महसूल मंडळ. 6वा जिल्हा मित्रांनो नाशिक आहे. नाशिकमध्ये 6 तालुके आहेत. नंदगावसाठी 3 महसूल मंडळ, चांदोडसाठी 2 महसूल मंडळ, नाशिकसाठी 2 महसूल मंडळ. त्यानंतर मित्रांनो बंगलांसाठी 3 महसूल मंडळ, निफाडसाठी 2 महसूल मंडळ व देवाळासाठी 1 महसूल मंडळ. पुढील 7वा जिल्हा मित्रांनो धुळे आहे. धुळेमध्ये 3 तालुके, धुळेसाठी 9 महसूल मंडळ, साक्रीसाठी 10 महसूल मंडळ व शिरपूरसाठी 4 महसूल मंडळ. 8वा मित्रांनो जिल्हा जळगाव आहे. जळगावमध्ये मित्रांनो 15 तालुके आहेत. त्यामध्ये जळगावसाठी 2 महसूल मंडळ, जामनेरसाठी 2 महसूल मंडळ, भुसावळसाठी 1 महसूल मंडळ, मुक्ताईनगरसाठी 1 महसूल मंडळ, बोदवडसाठी 1 महसूल मंडळ, एरंडोळसाठी 1 महसूल मंडळ, धरणगावसाठी 1 महसूल मंडळ, पारोळासाठी 2 महसूल मंडळ, अमळनेरसाठी 2 महसूल मंडळ, चोपाडासाठी 1 महसूल मंडळ, यावलसाठी 2 महसूल मंडळ, रावेरसाठी 2 महसूल मंडळ, पाचोरासाठी 2 महसूल मंडळ, बडगावसाठी 2 महसूल मंडळ व चाळीसगावसाठी 2 महसूल मंडळ. पुढील जिल्हा मित्रांनो अहमदनगर आहे. अहमदनगरमध्ये 14 तालुके आहेत. जामखेडसाठी 2 महसूल मंडळ, शेगावसाठी 2 महसूल मंडळ, श्रीगोंदासाठी 3 महसूल मंडळ, पारनेरसाठी 4 महसूल मंडळ, नेवासासाठी 3 महसूल मंडळ, राहतासाठी 1 महसूल मंडळ, श्रीरामपूरसाठी 1 महसूल मंडळ, कोपरगावसाठी 1 महसूल मंडळ, अकोलेसाठी 4 महसूल मंडळ, पाथर्डीसाठी 3 महसूल मंडळ, राहुरीसाठी 1 महसूल मंडळ, नगरसाठी 1 महसूल मंडळ, कर्जतसाठी 4 महसूल मंडळ व संगमनेरसाठी 4 महसूल मंडळ. 10वा जिल्हा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 तालुके आहेत. फुलंब्रीसाठी 2 महसूल मंडळ, सिल्लोडसाठी 3 महसूल मंडळ, खुलताबादसाठी 3 महसूल मंडळ, वैजापूरसाठी 2 महसूल मंडळ, कन्नडसाठी 3 महसूल मंडळ व गंगापूरसाठी 3 महसूल मंडळ. 11वा जिल्हा मित्रांनो जालना आहे. जालनामध्ये 3 तालुके आहेत. जाफराबादसाठी 1 महसूल मंडळ, परतूरसाठी 1 महसूल मंडळ व धनसांगवीसाठी 1 महसूल मंडळ. त्यापुढील 12वा जिल्हा मित्रांनो परभणी आहे. परभणीमध्ये 9 तालुके आहेत. परभणीसाठी 1 महसूल मंडळ, पूर्णासाठी 1 महसूल मंडळ, पालमसाठी 2 महसूल मंडळ, गंगाखेडसाठी 1 महसूल मंडळ, सोनपेठसाठी 2 महसूल मंडळ, पाथरीसाठी 1 महसूल मंडळ, मानवतसाठी 2 महसूल मंडळ, जिंतूरसाठी 2 महसूल मंडळ, सेलूसाठी 1 महसूल मंडळ. 13वा जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो. हिंगोलीसाठी 4 तालुके आहेत. हिंगोलीसाठी 2 महसूल मंडळ, कळमनुरसाठी 1 महसूल मंडळ, ओढा नागसाठी 2 महसूल मंडळ व सेनगावसाठी 2 महसूल मंडळ. 15वा जिल्हा मित्रांनो नांदेड आहे. नांदेडसाठी 5 तालुके आहेत. नांदेड 1 महसूल मंडळ, नायगाव खे 1 महसूल मंडळ, कंधार 1 महसूल मंडळ, लातूर 1 महसूल मंडळ व औसा 1 महसूल मंडळ. पुढील 15वा जिल्हा मित्रांनो लातूर आहे. लातूरमध्ये 3 तालुके आहेत. उदगीरसाठी 3 महसूल मंडळ, चाकूरसाठी 1 महसूल मंडळ व निलंग्यासाठी 2 महसूल मंडळ. 16वा जिल्हा मित्रांनो बीड आहे. बीडमध्ये 8 तालुके आहेत. बीडसाठी 5 महसूल मंडळ, पातोड्यासाठी 1 महसूल मंडळ, आष्टीसाठी 3 महसूल मंडळ, गेवराईसाठी 3 महसूल मंडळ, माजलगावसाठी 1 महसूल मंडळ, केजसाठी 2 महसूल मंडळ, परळी वैजनासाठी 1 महसूल मंडळ व शिरूर कासारसाठी 3 महसूल मंडळ. 17वा जिल्हा मित्रांनो धाराशिव आहे. धाराशिवमध्ये 5 तालुके आहेत. परंड्यासाठी 2 महसूल मंडळ, कळंबसाठी 2 महसूल मंडळ, भूमसाठी 2 महसूल मंडळ, उमरग्यासाठी 2 महसूल मंडळ व तुळजापूरसाठी 2 महसूल मंडळ. 18वा जिल्हा मित्रांनो नागपूर आहे. नागपूरसाठी 4 तालुके आहेत. सावर्डेसाठी 1 महसूल मंडळ, मौदासाठी 1 महसूल मंडळ, रामटेकसाठी 2 महसूल मंडळ व कळमेश्वरसाठी 1 महसूल मंडळ. व 19वा मित्रांनो जिल्हा वर्धा आहे. वर्धासाठी
3 तालुके आहेत. आर्वीसाठी 1 महसूल मंडळ, कर्जतसाठी 1 महसूल मंडळ व समुद्रपूरसाठी 1 महसूल मंडळ असे एकूण मित्रांनो 224 असे महसूल मंडळासाठी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.